को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. व्हिडिओ ट्विट करत महायुतीवर पुन्हा एकदा शरसंधान त्यांनी साधलेलं आहे. दराडे जे महायुतीचे जळगावचे उमेदवार आहेत त्यांच्या सभेसाठी प्रचाराच्या सभेसाठी मुख्यमंत्री गेले, त्यानंतर पैसे दिल्याचा आरोप तुमच्याकडनं केला झालाय, तसं व्हिडिओ पुरावे ट्विट केलेले आहेत. काय नेमकं प्रकरण आहे? मुख्यमंत्र्यांच्या सभेला असे शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पैसे वाटण्यात आलेत का? मी आरोप करत नाहीये, मी पुरावे सादर केलेले आहेत. काल आदित्य लॉन्सवर जळगावच्या आदित्य लॉन्सवर सभा होती. ही सभा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची होती. सभेला गुलाब पाटील वगैरे सगळीच मंडळी हजर होती. त्यातले गुलाब पाटलांचे स्टेटमेंट आपण जर ऐकले असतील तर ते स्टेटमेंटसुद्धा खूप बोलके आहेत की दराडे तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्या मतांवर दरोडा टाकणार आहोत. तो दरोडा अशा पद्धतीने त्यांना टाकायचा होता का? त्यानंतर जे पैसे वाटपाचा जो व्हिडिओ आहे, माझी जी माहिती मी घेतली आहे तिकडच्या काही स्थानिकच्या लोकांकडून, ती माहिती अशी आहे की ज्या शाळांमधून किमान 6 शिक्षक आले होते, 6 शिक्षकांची जिथे शाळा असेल अशा शाळांचे मुख्याध्यापक संस्थाचालक यांना ते पैसे वाटप केले गेले. आता या उपर जर शंभूराज देसाईंसारखे लोक जर म्हणत असतील की नाही हे आरोप आहेत आणि या आरोपात तथ्य नाही, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की पैसे देणारे लोक हे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांचं प्रोफाइलिंग आणि आयडेंटिफाय करणं चालू आहे. त्यांची नावं आणि त्यांची सगळी माहिती, ते कुठल्या कुठल्या पदावरचे पदाधिकारी आहेत तेही येईल. आणि ज्यांना पैसे दिले जात आहेत ते सरळ सरळ शाळांचे शिक्षक आहेत. त्यांच्या शाळांच्या विहित गणवेशांमध्ये ते उपलब्ध आहेत. याचा अर्थ शिंदे गटाचे पदाधिकारी हे गणवेशात असणाऱ्या शिक्षकांना का पैसे देत असतील? काय कनेक्शन आहे बरं त्यांचं? स्पष्ट करावं त्यांनी. पण मग मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे सुषमाताई, तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिलं पाहिजे, कारण मुख्यमंत्र्यांच्या मागे एक बॅग तपासली त्यावेळेला फार गहजब झाला. खरं तर हे रुटीन होतं. त्या रुटीन चेकअपचा एवढा गहजब करून त्याच्या बातम्या करणं, आम्ही कसे हरिश्चंद्रासारखे सत्यवादी वगैरे आहोत हे शो करण्याची आणि त्याचं एवढं मार्केटिंग करण्याची गरज नव्हती. पण जर इतका मार्केटिंग करायचा नाद असेल तर मग तुम्ही त्याची उत्तरं द्या की आदित्य लॉन्सवर सेम पेंडॉलमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी गणवेशातल्या शिक्षकांना कोणत्या कामाचे पैसे देत आहेत? काही शिक्षक त्यांच्याकडे रोजाने कामाला होते का? पदाधिकारी वेगळ्या गावाचे, शिक्षक वेगळ्या गावाचे, चेहरे प्रोफाईल होतात, चेहरे आयडेंटिफाय होत आहेत. आणि असं असताना आता मी त्या चेहऱ्यांवर पुन्हा बोलू शकते, त्या चेहऱ्यांची नावंही मी घेऊ शकते, पण मला त्या भानगडीत जायचं नाही. कारण माझा रोख हा जे काही शिंदे गटांचा जो काही प्रोग्राम होता या सगळ्यांमध्ये मला त्या शिक्षकांना अडचणीत आणायची इच्छा नाही. पण या निमित्ताने शिक्षकांना सुद्धा अपील करायचे की आपण पिढी घडवणारे लोक आहोत. पिढी घडवणाऱ्या माणसांनी स्वतःचा इनर कॉन्शियस जागा ठेवला पाहिजे, स्वतःचा विवेक जागा ठेवला पाहिजे. आणि स्वतःचा विवेक जागा ठेवून मत ही सजगपणे बजावण्याचा अधिकार आहे, ती खरेदी विक्री करण्याची गोष्ट नव्हे, हे समजलं पाहिजे. तर हे सगळं सुरू असताना राज्यात पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी असा वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय. ओबीसींच्या आरक्षणाच्या मागणीसाठी की आरक्षण बचाव मागणीसाठी जे लक्ष्मण हके बसले होते किंवा ससाणे जे पुण्यात बसले होते, काल शिष्टमंडळ भेटलं, सरकारचं उपोषण मागे घ्यायला लावलं. पण आता वाद प्रतिवाद, दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा वर्सेस ओबीसी वाद हा जाणून बुजून केला जातोय. मला असं वाटतं की या दोनही वर्गाकडून ना मागण्या बाजूला पडत आहेत आणि ते व्यक्तिगत पातळीवर येतं, जे अत्यंत वाईट आहे, क्लेशकारक आहे. मी आधीही म्हटलं आणि पुन्हा एकदा भूमिका मांडते की ओबीसी प्रवर्ग असेल किंवा मराठा प्रवर्ग असेल किंवा यातले मायक्रो ओबीसी असतील, खरे तर मायक्रो ओबीसी जास्त सफर्ड लोक आहेत, जसा की घिसाडी, कैकाडी, पारधी, जोशी, कडेकपारी, चित्रकथी, माकडवाले, अस्वलवाले, दरवेशी, जगवाले हे लोक जास्त, कारण यांचा कोणी बाप जादा आमदार खासदार झाला नाही, साधा सरपंचही झाला नाही, इतके हे लोक सफर्ड आहेत. पण या सगळ्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील आणि सोबतच मराठा समूहाचेही प्रश्न समजून घ्यायचे असतील तर सरकारने एकेकाला कोपच्यात घेऊन बोलण्यापेक्षा जर सरकारची खरंच नियत असेल हा प्रश्न सोडवायची, तर मराठा आणि ओबीसी दोनही आंदोलकांना समोरासमोर बसवावं, सामंजस्याने आणि सनदशीर मार्गाने त्यांच्याशी उघड उघड चर्चा करावी आणि ती चर्चा करून काय तो तोडगा काढावा. परंतु अशा पद्धतीने त्याचा राजकीय आयुध म्हणून वापर केला जाऊ नये. आंदोलनं ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच असली पाहिजेत आणि ती असावीत, ती असतात. परंतु जर या आडून
काही राजकीय नेते स्वतःचा स्वार्थ साध्य करत असतील तर ते मात्र अत्यंत चुकीचं आहे. तर या सगळ्यावरून उदयनराजे भोसले जे खासदार आहेत साताऱ्याचे भाजपचे, त्यांनी थेट शरद पवारांवर आरोप केला. त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो जातीवादीचा संघर्ष आहे जातीपातीतला, तो 1994 पासून शरद पवारांनी सुरू केला आहे, जो अध्यादेश काढला. थेट त्यांनी पवारांना टार्गेट केले की राजकीय हितासाठी पवारांनी हा संघर्ष जो आहे जातीपातीचा तो राज्यात सुरू केला. मला असं वाटतं की राज्यात कुठेही खुट्ट झालं की पवार साहेबांचं नाव घ्यायचं, हा एक फंडा, एक ट्रेंड रूढ झालेला आहे. आणि त्या ट्रेंडमधनं एक गोष्ट मात्र स्पष्ट जाणवते की अजूनही आदरणीय पवार साहेबांसारखी राज्याच्या राजकारणातली पकड या कुठल्याही नेत्यांना घेता आलेली नाही, हे स्पष्ट आहे. खासदार उदयनराजे जेव्हा हे बोलतात त्यावेळेला खासदार साहेबांना आम्हाला आठवण करून दिली पाहिजे की बीडच्या प्रचार सभेमध्ये खासदार उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले की पंकजा मुंडे जर निवडून आल्या नाही तर मी स्वतः माझ्या खासदारकीचा राजीनामा देईल आणि माझ्या जागेवरून मी पंकजांना निवडून आणेन. मला वाटतं एका तरी माणसाने किमान राजेंनी तरी तो शब्द पाळावा, शब्दाला जागावं. जर खरंच तुम्हाला पंकजा मुंडे यांना निवडून आणायचं आहे तर मग आता राजेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजेंनी राजीनामा देऊन तिथून पंकजा मुंडेंना निवडून आणलं पाहिजे. राहिला प्रश्न पवार साहेबांवर बोलायचा तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या सगळ्या लोकांचा आरक्षणाचा अभ्यास फार कमी पडतोय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा कधीही 80ला 85ला किंवा 90ला चर्चेला आलेला नव्हता. हा प्रश्न 2006च्या नंतर आलेला आहे. 2006 नंतर मराठा समुदायाला आर्थिक मुद्द्यावर आरक्षण मिळावे याची पहिली मागणी जी झाली होती ती छावा संघटना, त्यानंतर मराठा महासंघ आणि त्यानंतर शालिनी पाटील यांच्या क्रांती सेना या संघटनांनी, त्यानंतर या सगळ्या संघटना एकत्रित संभाजीनगरला एकत्रित आल्या होत्या. संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अण्णा जावळे असतील किंवा मराठा महासंघाचे लोक असतील, त्याच वेळेला विनायक मेटेजी असतील, सगळे श्रीमंत कोकाटेंपासून सगळे लोक एकत्रितपणे संभाजीनगरला जमलेले होते. 2006चं सांगते मी, 6, 7, 8 आणि तिथून पुढे ती चळवळ झालेली आहे. 80, 85, 90, 95 या काळात कुठेही मराठा आरक्षणाचा उवाच झाला नव्हता. खासदार उदयनराजे यांच्याबद्दल मनात आदर आहे, पण कृपया आपल्या स्वीय सहायकाकडून या संबंधाने एक अभ्यासपूर्ण माहिती टिपण आपण घ्यावं आणि ते टिपण घेऊन बोलावं. ताई, विधानसभेच्या निवडणूक अगदी तोंडावर आहेत. जागा वाटपावरून महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्हीकडे चर्चा सुरू आहे. पण एक माहिती जी समोर येते की महायुतीच्या जे पक्ष आहेत, भाजपला 155 जागा दिल्या जातील, सूत्रांची माहिती आहे. 65 जागा एकनाथ शिंदेंना दिल्या जातील, 55 जागांवर अजित पवार लढतील आणि 4 ते 5 जागा जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांना दिल्या जातील. महायुतीत अलबेल होईल या जागा वाटपाच्या या सूत्रावरून वाटते तुम्हाला? नाही, मला असं वाटतं महायुतीमधलं जागा वाटप काय असावं, कुणाला किती जागा मिळाव्या, त्या जागांवरून त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या संबंधाने मी भाष्य करणं अजिबातच योग्य नाही. त्या पक्षाचे, त्यांच्या घटक पक्षांचे सन्माननीय प्रवक्ते आहेत जे मुद्दे मांडतील. परंतु ज्या पद्धतीची भाषा माध्यमांकडून आपल्या माध्यमातनं आम्हाला ऐकायला मिळते की ज्या पद्धतीने अजितदादाच्या एका प्रवक्त्याने शिंदे गटाच्या आमदार रामदास कदमांना लंगोटाची भाषा केली किंवा रामदास कदमांनी जे म्हटलं की तुमचा लंगोट आमच्यामुळे वाचलेला आहे, ह्या सगळ्या भाषा जर नीट अभ्यासल्या तर मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की महायुतीत तर आलबेल काही नाहीच नाही. परंतु अजितदादांच्याच एका प्रवक्त्याने, खरं तर त्या प्रवक्त्याला अजितदादांनी खूपदा शांत केलं, पण त्याच प्रवक्त्याने पुन्हा एकदा म्हटलं की आता दादांनी वंचित सोबत जावं आणि युती करावी. तर मला असं वाटतं की इतक्या उघड पद्धतीने महायुतीतल्या घटक पक्षांचे प्रवक्ते नेत्यांपेक्षा सुद्धा अधिक स्फोटक भाषेत बोलत ती महायुती जपण्यापेक्षा ती महायुती विस्कटून कशी जाईल, फुटून कशी जाईल, यासाठी जे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत यावरनं स्पष्ट होते की महायुतीमध्ये भाजपा या सगळ्यांना दाबण्याचा आणि त्यांची घुसमट करण्याचा प्रयत्न करत आहे. ते नीट पेपर फुटीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. त्याचं लोण आता राज्यात देखील असलं. लातूरमध्ये 2 शिक्षकांना खरं तर अटक करण्यात आली, क्लास चालकांना. कुठंतरी नीट पेपरचं हे सगळं महाराष्ट्रात सुद्धा लोण आलेलं वाटतं, कारण आता 2 शिक्षक तर सुद्धा लातूरमधून अटक झाली. नीटमध्ये घोटाळा झालाच नाही असं जे सरकार सांगत होतं, त्या सरकारला माननीय न्यायालयाने चपराक देत सांगितलं की 1% जरी असं काही असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचं कनेक्शन सापडलं ते गुजरात गोध्रामध्ये आणि आता दुसरं कनेक्शन सापडते ते लातूरमध्ये. नीट
JEE आणि IITच्या ज्या पूर्वपरीक्षांची जी तयारी होते ती तयारी विशेषतः महाराष्ट्रामध्ये लातूरला होते. लातूर पॅटर्न बऱ्यापैकी प्रकाश झोतात आलेला आहे. लातूरला नुसती पूर्वपरीक्षांची तयारी होत नाही तर अशा क्लासेसवरून जे बिझनेस क्लासेस होतात त्यामध्ये अक्षरशः खुनं पडलेले आहेत. याच्या आधी एक मर्डर क्लास चालकाचा झाला. इतकी जीवघेणी स्पर्धा नीटच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या चंगळवाद्यांची झालेली आहे आणि याला कारण प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. पुन्हा पुन्हा घटना वसईची असो, घटना कोयते गँगची असो, घटना ड्रग्ज प्रकरणाची असो, घटना मुंबईत एखाद्या तरुणीचा मृतदेह आढळतो त्याची असेल किंवा आत्ता लातूरमध्ये झालेला प्रकार असेल, पुन्हा पुन्हा या राज्याचं गृह खातं काय करतं हा प्रश्न निर्माण करणारी आहे. आणि या राज्याच्या कारकिर्दीतले सगळ्यात नापास गृहमंत्री कोण तर देवेंद्रजी यावर शिक्कामोर्तब करणारी ही घटना आहे. ते लोकसभा निवडणुकीवेळी ना तुमच्या पक्षातले म्हणजे खरं तर शिवसेना एकनाथ शिंदे तुम्ही ज्यांना भाऊ देखील कधी कधी म्हणतात त्या विजय शिवतरांनी एक विधान केले की 15 दिवस मी महाराष्ट्र ढवळून काढला होता आणि मी जर निवडणूक लढवली असते तर दोन्ही पवारांना पराभूत करून मी विजयी झालो असतो. जर तरला काय अर्थ आहे. जे विजय बापू आपल्या वाक्यावर अजिबात ठाम नसतात, ज्यांच्या जीवावर कार्यकर्त्यांनी एवढी उचल खाल्ली त्या कार्यकर्त्यांना त्यांनी तोंडघशी पाडलं, असा नेता जो लढाई के दिन खडे करतो त्या नेत्याच्या नेतृत्वावर किती विश्वास ठेवून लोकांनी लढावा हा खरा प्रश्न आहे. पण असो तरीसुद्धा असं म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर पुन्हा त्यावर फुशारक्या मारणाऱ्या माणसांची आपल्याकडे फार ददात आहे. तर एक शेवटचा प्रश्न, पंकजा मुंडेंनी जे ओबीसी वर्सेस मराठा जो वाद चालू आहे किंवा जे राजकारण चाललंय त्यावरून असं म्हटलंय की ओबीसी समाज नाराज झाला तो फटका केवळ भाजपला बसणार नाहीये, तो फटका वोट बँक म्हणून जे पक्ष बघतायत त्यांना बसणार आहे आणि हे सगळं जातीचं ध्रुवीकरण जे आहे ते चालू आहे, खोटे सर्टिफिकेट दिले जातात. कसं बघता पंकजा मुंडेंच्या विधानाकडे? बघा, कुणालाही खोटं सर्टिफिकेट देऊ नये आणि कुणावरही अन्याय होऊ नये हे खरं आहे. परंतु मला प्रश्न हा पडलाय की पंकजा मुंडेंना ही उपरती आत्ता का झाली आहे? पंकजा मुंडेंना ओबीसी ज्यावेळेला आंदोलन करत होते म्हणजे इलेक्शनच्या आधी जर आपल्याला आठवत असेल जालन्याला एक मोठी सभा झाली होती, ओबीसींचा विराट मेळावा झाला होता. ज्या वेळेला भुजबळ साहेब लढत होते, भुजबळ साहेब एकाकी पडले होते, भुजबळ साहेबांवर सगळीकडून टीकेचा मारा होत होता, तेव्हा पंकजा मुंडे कुठे होत्या बरं? पंकजा मुंडेंना आता जे सुचलेलं आहे ते पराभवानंतर झालेली उपरती आहे. त्या पराभूत झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपला पराभव एका मराठा उमेदवाराने केलेला आहे. खरं तर असे जातीचे उल्लेख होऊ नयेत. परंतु पंकजा मुंडेंचं राजकारण त्या कितीही म्हणत असल्या की मला जातीवादी व्हायचं नाहीये, पण तरीसुद्धा त्यांचा पराभव इतक्या जिव्हारी लागलेला आहे की त्यानंतर त्यांना मराठा ओबीसी हे सगळं बायफर्केशन आत्ता सुचत आहे. आणि त्यात अजून एक गोष्ट आहे की विधानसभांच्या इलेक्शनमध्ये, कारण त्यांचा जास्तीत जास्त स्टेक हा बीड आणि परळीमधला स्टेक आहे, त्यामुळे तिथला उमेदवार जो कुणी असेल, मला असं वाटतं की ओबीसी भावंडे असतील किंवा मराठा भावंड असतील, या दोघांनीही या सगळ्याच राजकीय लोकांच्या खरंच कच्छपी लागू नये. त्यांचे निर्णय त्यांनी स्वयंप्रज्ञेने घ्यायला हवेत. कारण हे सगळेच लोक एका अर्थाने ओबीसी आणि मराठ्यांच्या भावनांशी खेळत आहेत आणि त्यांच्या गठ्ठा मतांचं राजकारण इनकेश करण्यासाठी ओबीसी आणि मराठ्यांच्या हितसंबंधांना दावणीला बांधलं जाते. त्या हितसंबंधांचं असं राजकारण होऊ नये, त्या दोघांवरही अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. महायुतीच्या जागावाटपाबद्दल बोललात, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं काय? कारण पवारसाहेब परवा म्हणाले की लोकसभेला आम्ही एक पाऊल मागे आलो, विधानसभेला जास्त जागा लढू. राऊत साहेब म्हणतात की समसमान वाटप झालं पाहिजे, काँग्रेस आग्रह करते जास्त जागांसाठी. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून काही तिढा आहे? नाही, मला नाही वाटत की आमच्यामध्ये काही तेढ आहे, कारण आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी एकत्रित आलेली माणसं आहोत. जागा किती लढवाव्या किंवा जागेवरून एकत्र यावं की बाजूला जावं यापेक्षा आमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान की दिल्लीच्या समोर आम्ही महाराष्ट्राला झुकू देणार नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्हाला हा सत्ता बदल करून ही सत्ता लोकांच्या हातात द्यायची आहे. जी सत्ता मुठभर स्वायत्त यंत्रणांना वेठीस धरून काही सत्ताधीशांनी काही कोट्याधीशांनी आपल्यासोबत हातात ठेवलेली आहे, ती सत्ता सर्वसामान्य लोकांना मिळवून द्यायची आहे, त्यासाठी आहे. त्यामुळे आमच्याकडे जागा वाटपांचा काही असा वाद असण्याचं कारण नाही. आत्ता जे पवारसाहेब सांगत आहेत ती भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. आणि राहिला प्रश्न काँग्रेसच्या भूमिकेचा, तर मला असं वाटतं की काँग्रेसची जी भूमिका असते ती भूमिका दिल्लीतून ठरते. ती भूमिका आदरणीय सोनिया गांधी आणि आदरणीय खरगे साहेब
ही मंडळी ठरवतात. त्यामुळे त्या मंडळींनी काय भूमिका घेतलेली आहे, जागा वाटपाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्यापर्यंत इथले नेते काय रिपोर्टिंग पाठवतात, या सगळ्यांना गोष्टींना फार अवकाश आहे. त्यामुळे उगाचच आपण आत्तापासून काहीतरी प्रीमॅच्युअर उगाचं स्टेटमेंट करावे, कारण महायुतीच्या प्रवक्त्यांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही असे उतावळेपणाने स्टेटमेंट करणारे नाही आहोत. तीनही नेते एकत्रित बसतील आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय म्हणून जागा वाटपांवर तोडगा निघेल. सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या. खरं तर एक व्हिडिओ ज्यांनी ट्विट केला होता, मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून पैसे वाटले गेले, याला मुख्यमंत्र्यांनी देखील खरं तर उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ती मागणी केली होती. त्यानंतर महायुतीचं जागा वाटप असू द्या किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप असू द्या, या सगळ्यांवरती सुषमा अंधारेंनी स्पष्ट मत केले. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.